बिग बॉसचा आदेश अन आर्या घराबाहेर. पण बिग बॉस मराठीच्या घरात बिग बॉस मराठी सीझन 5 टास्क दरम्यान तुफान राडे होताना दिसतात. या सीझनमध्ये जोरदार वादावादी होत आहेत. अशावेळी नुकत्याच सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या जाधव आणि निक्की तांबोळीमध्ये प्रचंड वादावादी झाली. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आर्याला रितेश देशमुखने खूप सुनावलं. यानंतर बिग बॉसच्या आदेशानुसार आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्याचवेळी आता दुसरीकडे आर्याचे चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आर्या जाधवला फुल्ल सपोर्ट केला आहे. निक्कीला अद्दल घडवायला हवी होती असे म्हणत नेटक्यांनी आर्याचे कौतुक केले आहे. आर्याला घराबाहेर काढल्यामुळे बिग बॉस मराठी पाहणं बंद करणार असल्याचा इशाराही नेटक्यांनी दिला आहे. चाहत्यांच्या या पाठिंब्यामुळे बिग बॉस मराठीमध्ये नवा ट्विस्टही येऊ शकतो. आर्याची पुन्हा एंट्री होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत निक्कीने अनेकदा टास्क दरम्यान इतर स्पर्धकांसोबत केस खेच, कपडे ओढ असे प्रकार केले आहेत. तेव्हा मात्र बिग बॉस काहीच म्हणाले नाही, अशी प्रतिक्रिया आर्याच्या चाहत्यांकडून येत आहे. आता आम्ही बिग बॉस बघणार नाही. आर्याने जे केलं ते 100 बरोबर होतं. निक्कीने काय पण केले तर चालतंय, पण तेच दुसऱ्यांनी केल्यावर चालत नाही. आतापर्यंत निक्कीने काय काय नियम मोडलेत तरी तिला काय शिक्षा नाही. अशा वेगवेगळ्या कमेंट्स करत चाहते आर्याच्या सपोर्टसाठी मैदानात उतरले आहेत. अशावेळी आता कोणता नवा ट्विस्ट येतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे. नव्या कॅप्टन्सी टास्क दरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा उसगामोकर, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या आणि निक्की यांच्यात जोरात जुंपली. निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर धक्काबुक्कीत झाले आणि आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. यानंतर निक्कीने बिग बॉसला सांगितले की आर्याने मला मारलं, मी हे सहन करू शकत नाही. बिग बॉस यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला आणि भाऊच्या धक्क्यावर शनिवारच्या एपिसोडमध्ये आर्याला घराबाहेर काढलं.